लोक आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि अशा सिनियर लोकांमध्ये असा परिचय माझ्यासाठी थोडंसं लाजिरवाणं वाटत होतं मला, की बाबा खूप चांगल्या पद्धतीने ते सांगतात की बाबा या सगळ्या गोष्टी करतोय. तसं पाहायला गेलं तर असे काही खूप मोठे अचिव्हमेंट्स नाही आहेत माझे. माझं जे गाव आहे लातूर जिल्ह्यामधलंच आहे. देवणी जवळ एक वागदरी म्हणून गाव आहे. शेवटचं गाव आहे महाराष्ट्रातलं, बॉर्डरवरती कर्नाटक सुरू होतो तिथनं. आणि एका शेतकरी कुटुंबामधनं एज्युकेशन घेतल्यानंतर हळूहळू एक एक पायरी पुढे चालत आज नॅशनल डेव्हलपमेंट बोर्ड जे आहे भारत सरकारचं, त्याच्यामध्ये मी काम करतोय सध्या मागच्या 8-9 वर्षापासून. आणि इथं माझं जे काम आहे स्पेसिफिकली जर बघितलं सध्या तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इनोव्हेशन्स असतील की जे रुरल एरियासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कामाला येतील, अशा टाईपचे इनोव्हेशन प्रोजेक्ट जे आहेत ते मी हँडल करतोय सध्या. आणि त्यापैकीच बायोगॅस असेल किंवा सोलार असेल, तर अशा टाईपचे प्रोजेक्ट्स मी सध्या बघतोय. आणि दंडे सर जे आहेत, त्यांचा मुलगा केतन दंडे, तर आम्ही एकाच क्लासमध्ये होतो, 12वीला होतो त्यावेळेस, आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. आणि त्याच्या माध्यमातूनच मला सरांची ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की बायोगॅसवरती काम करायचं आहे म्हणून. हा एक छोटासा परिचय, जस्ट इंट्रोडक्शन म्हणून माझ्याकडनं. आणि प्रेझेंटेशन सुरू करण्या अगोदर परत एकदा धन्यवाद की तुम्ही मला या तुमच्या फोरमवरती बोलवलं आणि या विषयावरती बोलण्याची संधी देत आहे. तर मी माझ्याकडे एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते मी शेअर करतो. ठीक आहे? हो, येस. हा, स्क्रीन दिसते सर्वांना? येस, हो, दिसत आहे. आजचा जो विषय आहे तो फ्लेक्झी बायोगॅस प्लांट्स, इट्स युटिलिटी अँड इम्पॉर्टन्स. तर ज्यावेळेस आपण बायोगॅस प्लांट म्हणतो तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल, आणि जे भारतामधली जी हिस्ट्री आहे बायोगॅसची ती थोडंसं जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून मी सांगतो इथे. याच्यामध्ये बायोगॅसचा जो पहिल्यांदा जो शोध ज्यावेळेस लागला की बायोगॅस हा शब्द असेल किंवा बायोगॅस एक्झॅक्टली काय आहे, तर ते 1776 मध्ये कॅसेंड्रा वोल्टा जे आहेत, तर त्यांनी पहिल्यांदा ते ऑब्झर्व केलं होतं की व्हेजिटेशन जे असतं, म्हणजे जे ॲग्रिकल्चर वेस्ट असतील किंवा जे ॲग्रिकल्चर जे वेस्ट असतं किंवा बायोमास असतो त्याच्यापासून कंबस्टिबल गॅस बनू शकतो, म्हणजे ज्याला आपण इंधन म्हणून वापरू शकतो, अशा टाईपचं गॅस बनू शकतो, असं त्यावेळेस त्यांनी ते ऑब्झर्व केलं होतं. त्याच्यानंतर 1800 मध्ये हम्फ्री डेव्ही एक सायंटिस्ट होते, त्यांनी याला एक प्रकार नाव मिथेन नाव दिलं, आणि त्यांनी असंही ऑब्झर्व केलं की जे गायींचं किंवा गायींचं जे गोबर असतं, तर त्याच्यामधनंही एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा गॅस जो आहे तो कंटिन्युअसली बाहेर पडत असतो, तसं त्यांचं एक ऑब्झर्वेशन होतं. आता हे जे भारतामध्ये याची पहिल्यांदा ज्यावेळेस सुरुवात झाली तर ती 1897 साली लेप्रोसी असायलम सेंटर म्हणून आहे माटुंगामध्ये, तर तिथं तो बायोगॅस प्लांट लावण्यात आला होता पहिल्यांदा. कारण तिथं त्यांना एकतर फ्युएलची गरज होती, इंधनाची, आणि तिथं लाईटची पण गरज होती. त्यासाठी त्यांनी 1897ला माटुंगामध्ये एक असायलम सध्या पण आहे, लेप्रोसी असायलम, आणि तिथं पहिल्यांदा बायोगॅस प्लांट लावण्यात आला होता. तो 2015 मागच्या 2 वर्षापूर्वी काहीतरी तो बंद झाला, तो प्लांट, जो भारतातला पहिला प्लांट लावण्यात आला होता बायोगॅसचा. त्याच्यानंतर गुजरातमध्ये डॉक्टर एस व्ही देसाई होते, जे पुढे KVIC जे आहे, भारताचं कृषी खादी विलेज इंडस्ट्रीज जे कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी बरंचसं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं होतं, आणि त्यांची कल्पना अशी होती की भारतातल्या घराघरामध्ये गाई म्हशी ठेवल्या जातात, तर जे गोबर आहे त्याच्यापासून इंधन घरामध्येच जर तयार झालं तर खूप फायदा होईल, या विचारावरती त्यांनी काम सुरू केलं होतं. आणि मिनिएचराइज जे म्हणतो आपण, जे छोट्या स्केलवरती बायोगॅस प्लांट बनवण्याचं काम डॉक्टर एस व्ही देसाई यांनी केलं होतं. त्याच्यानंतर 1964 मध्ये ज्यावेळेस KVIC जे आहे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती काम केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल त्यांनी बायोगॅसचे बनवले. जनता मॉडेल असेल, पुढे चालू 1980s मध्ये दिनबंधू असं एक नाव देऊन त्यांनी एक बायोगॅस प्लांट काढला.
अशा पद्धतीनं ही संस्था त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर काम करत होती आणि याचा घराघरामध्ये प्रसार त्यावेळेस सुरू झाला होता. आणि बायोगॅस एक शब्द हे जे आहे, गोबर गॅस म्हणा किंवा बायोगॅस, हे सर्वांना समजायला लागलं. त्याच्यानंतर 1981 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा नॅशनल लेवल बायोगॅस प्रोग्राम सुरू केला होता आणि तो आजपर्यंत चालूच आहे. फक्त त्याचं नाव थोडंसं बदललं जातं, पण मोर ऑर लेस म्हणजे जवळपास तो प्रोग्राम त्यावेळेस जे पॉलिसी जशी डिझाईन केली होती स्कीम ॲज इट इज तशीच ती आजपर्यंत चालू आहे. थोडंफार त्याच्यामध्ये ते चेंज करतात, जास्त काही बदल नाही करत. आता याचं जे आहे इन जनरल बायोगॅस काय असतो, आता ही झाली त्याचा जो इतिहास आहे भारतामधला. आणि आजच्या ह्याच्यामध्ये त्याच प्रोग्राममध्ये बायो सीएनजी असेल किंवा बायोगॅस पासून वीज बनवायचा असेल, तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट ऍड करण्यात आलेले आहेत त्या बायोगॅस प्रोग्राममध्ये भारत सरकारच्या. आता इन जनरल बायोगॅस टेक्नॉलॉजी काय असते, आता हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की काय असतं बायोगॅस टेक्नॉलॉजी, पण जस्ट एक रिव्हिजन म्हणून मी तर थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. बायोगॅस प्लांटमध्ये तुम्ही जर पाहाल तर इथे एक डायजेस्टर बनवला जातो, जमिनीमध्ये असतो. तो जमिनीच्या वरती थोडा पोर्शन असतो त्याचा आणि मॅक्झिमम पोर्शन तो जमिनीच्या आतमध्ये असतो. तर त्याला दोन भागामध्ये डिवाइड केलं जातं. एक असतो डायजेस्टर आणि दुसरं जे असतो तो गॅस टँक असतो. डायजेस्टर म्हणजे तो पार्ट असतो की ज्याच्यामध्ये गोबर आणि पाणी मिक्स करून इथं टाकलं जातं आणि ते डायजेस्ट होतं. आणि ज्यावेळेस ते डायजेस्ट होतं त्याला नाव डायजेस्टर याच्यामुळे देतात कारण ते सायंटिफिकली अनारोबिक डायजेशन करतं, म्हणजे हवा बंद झाल्यानंतर त्याच्यामधनं मिथेन गॅस एमिट होतो आणि तो गॅस इथं साठवला जातो गॅस टँकमध्ये. मग ते इनपुटमध्ये इकडनं जे आहे स्लरी म्हणतो आपण ज्याला, तर गोबर आणि पाणी मिसळून, आणि काही बायोगॅस प्लांटमध्ये जे ऍग्रिकल्चर वेस्ट असतो त्यालाही क्रश करून याच्यामध्ये टाकलं जातं आणि ते डायजेस्टरमध्ये इथं येतं. इथं आल्यानंतर त्याचा एक टाइम पिरियड असतो, त्याला हायड्रॉलिक रिटेन्शन टाइम म्हणतात, म्हणजे HRT जे म्हणतो आपण त्याला. तो टाइम पिरियड असा असतो की ज्यावेळेस पहिल्यांदा बायोगॅस बनवतो आपण नवीन बायोगॅस प्लांट, तर त्याला 45 डेज लागतात. सायंटिफिकली जे म्हटलं जातं की 45 डेज मध्ये पहिला गॅस बनतो डायजेशन झाल्यानंतर. त्याच्यानंतर मग रोज आपल्याला गॅस भेटत जातो. जो पहिला गॅस बनतो तो त्याला 45 डेजचा टाइम लागत असतो आणि गॅस टँक मध्ये इथं जमा होतो. आणि याच्यामध्ये अशा पद्धतीनं ते प्रेशर ऍडजस्टमेंट केलं जातं इनलेट आणि आउटलेटचं, की इकडनं ज्या वेळेस आपण इनपुट टाकू तर त्यावेळेस जे डायजेस्टेड झालेलं मटेरियल असतं ज्याची डेन्सिटी कमी होती ती आपोआपच पुश केली जाते, म्हणजे इकडनं त्याला बाहेर पुश करून त्याला बाहेर काढलं जातं. त्याच्यासाठी काय वेगळं असं मेकॅनिकल किंवा कुठली इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज नाहीये, ती आपोआपच ते इकडं आउटलेटमध्ये येऊन जातं आणि त्याला आपण मॅन्युअर म्हणू शकतो किंवा फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. तर ही एक इन जनरल बायोगॅस टेक्नॉलॉजी आहे आणि इन प्रिन्सिपल जे आहे, म्हणजे बायोगॅसचं जे प्रिन्सिपल आहे याच्यावरती काम करतं. आता भारतामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर जवळपास 20 ते 25 वेगवेगळ्या टाईपचे बायोगॅस प्लांट्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाचं नाव काहीतरी वेगळं आहे आणि त्यातले काही सोडले तर सगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये त्याला मान्यता पण आहे. आणि त्याच्यामध्ये केलं काय आहे, फक्त थोडेफार मॉडिफिकेशन केलेले आहेत या जनरल टेक्निकल प्रिन्सिपलमध्ये लोकांनी किंवा ज्या काही संस्था आहेत त्यांनी, आणि असे 20 ते 25 मॉडेल भारतामध्ये अवेलेबल आहेत. तर आणखी थोडंसं डिटेलमध्ये जर गेलं तर हे जे बायोगॅस असतो याला नॅचरल गॅस पण म्हटलं जातं. आणि याचं जे कॉम्पोजिशन असतं याच्यामध्ये मेनली काय असतं की मिथेन गॅस असतो. तो जो आपण जर समजा त्याला एक्स्ट्रॅक्ट करून स्टोअर नाही केलं तर तो असाही निघणारच आहे आणि तो वातावरणामध्ये पसरणारच आहे. आणि भारतामध्ये जेवढी जनावरांची संख्या आहे पशूंची, तर त्यांचं जेवढे गोबर येतं बाहेर ते जवळपास भारतातलं जे वातावरणाचं जे पोल्युशन होतं किंवा जे मिथेन एमिशन होतं किंवा जे आपण म्हणतो की आजकाल एन्व्हायरमेंट पोल्युशन होतं त्याच्यामध्ये 10%च्या जवळपास हे गोबरमधनं एमिशन होतं जवळपास जे आहे ते. तर हे जे मिथेन आहे बायोगॅसमध्ये, आता बायोगॅसमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस असतात. त्याच्यामध्ये मिथेन जे आहे तो जो आहे तो मेजर आहे, 50 ते 75% असतो. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे 25 ते 50. आता हे जे रेंज आहे ही रेंज डिपेंड करते की कुठल्या प्रकारचं आपण गोबर, किती दिवसाचं गोबर आहे किंवा काय गोबर आहे त्याच्यानुसार हे असतं. आणि त्याच्यामध्ये दुसरं काय आपण कचरा वगैरे मिक्स करतोय का त्यानुसार त्याचं पर्सेंटेज चेंज होत जातं. नायट्रोजन आहे, हायड्रोजन आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर मेजर हे मिथेन आहे आणि मिथेन हे खूप चांगल्या प्रकारचं इंधन आहे. त्याच्यामुळं बायोगॅसची युटिलिटी खूप वाढते आणि त्याच्यामुळे बायोगॅस वगैरे प्लांट जे आहेत त्याला प्रोपोगेट करण्याचं प्रत्येक गव्हर्नमेंट, भारतातलंच गव्हर्नमेंट नाही तर प्रत्येक देशामध्ये नॅशनल लेवलवरती असे प्रोग्राम चालवले जातात.
तर सध्या जे आहेत, आता जर आपण हे थोडेसे फोटोज पाहिले, तर तुम्हाला हे दिसून येईल की तुम्ही आपल्यापैकी बरेच जणांनी हे पाहिलेले प्लांट्स आहेत. कुठे 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 ना कधी ना कधीतरी लहान असताना किंवा आजूबाजूला आपल्या इकडे कधी ना कधी आपल्या एरियामध्ये असे प्लांट लागलेले आहेत. हा जो प्लांट आहे याला फ्लोटिंग डोम म्हटलं जातं. याच्यामध्ये तो मी जो डायजेस्टर अगोदर दाखवला होता अगोदरच्या स्लाइडमध्ये, हा डायजेस्टर जो असतो तो याच्यामध्ये काय करतात, तो डायजेस्टर असतो खाली, पण तो जो गॅस होल्डिंगचा जो वरचा पोर्शन असतो त्याच्याऐवजी हे असं हे लोखंडाचं एक सिलेंडर बनवून त्याच्यामध्ये ठेवलं जातं. याचं जे हे जे याचं कारण असं असं होतं की जे प्रेशर भेटतं गॅसचं, ते प्रेशर कमी भेटायचं कुठल्या याच्यामध्ये, हे फिक्स डोम मध्ये. याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट नसतो काही. हे जे फिक्स डोम असतं याच्यामध्ये गॅस बनतो आणि मध्ये स्टोअर असतो, पण याच्यामध्ये प्रेशर जनरेट नाही करता येत, म्हणून याच्यामध्ये चेंज करून असं हे बनवण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण सिलेंडर ठेवला तर जसं जसं गॅस बनत जाईल तर सिलेंडर वरती येईल आणि गॅस वापरत जाऊ तसं ते खाली बसत जाईल, आपोआपच मूव्ह होत जातं खाली, आणि जेणेकरून मग आपल्याला जो प्रेशर पाहिजे बाहेर तो प्रेशर भेटेल. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, तर हे हायली कोरेसिव्ह गॅस आहे. मिथेन म्हणजे मिथेन जसं लोखंडाच्या संपर्कात आला आयनच्या, तर तो खूप लवकर त्याला गंजवतो जे लोखंड असतं त्याला. त्याच्यामुळे याच्यामध्येही खूप सारे असे छिद्र बनतात आणि खूप लवकर याच्यातनं गॅस लीक व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर काही कंपन्यांनी अशा पद्धतीचं मॉडेल काढलं ज्याला स्टोरेज टँक टाईप म्हणतात, की याच्यामध्ये टाकी जी असते पाण्याची, स्पेसिफिकली या टाकी ज्या आपण बघतो एका पर्टिक्युलर कंपनीच्या आहेत त्या, तर याच्यामध्ये काय करतात, तर ते सेम प्रिन्सिपल आहे, फक्त त्याला सरफेसवरती म्हणजे खड्डा वगैरे काही करायचा नाही आणि याच्यामध्येच हे करायचं. पण प्रॅक्टिकल जे याचं जे ऍप्लिकेशन बघण्यात आलं आणि जो एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा मागच्या 10-15 वर्षामध्ये जेव्हापासून हे मॉडेल आलं, तर हे मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे ऑलमोस्ट फेल आहे. याच्यामध्ये याची वेगवेगळी कारणं आहेत, मटेरियलची जे काही स्ट्रेंथ असेल किंवा दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण हे मॉडेल सुद्धा फेल आहे. याचे वेगळे इश्यू आहेत. त्याच्यानंतर काही रिसेंटली जे आहे हे फ्लेक्झी बायोगॅस म्हणून आलेलं आहे मार्केटमध्ये, आणि याच्यावरती बरेच लोक आता काम करत आहेत. आफ्रिकन कंटिनेंटमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावरती याचा वापर करण्यात येत आहे आजकाल, आणि भारतामध्येही आता हे याचं भारत सरकार पण याला आता याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते त्यांच्या नॅशनल स्कीम मध्ये. तर याच्यावरती आपण थोडंसं फोकस करूया आजच्या याच्यामध्ये. याच्यामध्ये आता एवढं चांगलं असतानाही जनरल प्रॉब्लेम्स काय आहेत बायोगॅस प्लांटचे, की आता एखाद्या गावामध्ये जर जाऊन आपण एखाद्या शेतकरी कुटुंबाला सांगितले की बाबा आपण बायोगॅस प्लांट बसूया, तुमच्याकडे गाई म्हशी आहेत आणि शेण पण आहे, तर पहिल्यांदा असा रिस्पॉन्स येतो की अगोदर कधीतरी लावलं होतं पण ते बंद पडलं, किंवा त्याच्यामध्ये नंतर ते मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला, त्याला काही करता नाही आलं. तर याची वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात अगोदर जर विचार केला आपण व्यवस्थितपणे, तर सगळ्यात पहिलं बॅरियर जे येतं ते फायनान्शियल बॅरियर आहे, की जे सिमेंट कॉन्क्रीट वापरून जे आपण बायोगॅस प्लांट बनवू, तर त्याच्यामध्ये एकतर कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि एक जागा लागते पर्टिक्युलरली, आणि ती जागा हमेशासाठी तुमची ऑक्युपाय होऊन जाते, म्हणजे त्याला आपण दुसरं काही करू शकणार नाही परत पुढे. जर भविष्यामध्ये आपल्याला त्या जागेची गरज पडत असेल, घराच्या जवळ जागा असते युजली, कारण आपण घराच्या आजूबाजूलाच बायोगॅस प्लांट बनवणार आहे जिथं आपलं किचन असणार, मग एकतर ती जागा पूर्ण तिथं ऑक्युपाय होते. दुसरं काय होतं, सिमेंट कॉन्क्रीटचा असल्यामुळे जर त्याच्यामध्ये क्रॅक आला तर तो फाइंड आउट करणं खूप अवघड होऊन जातं, आणि लिकेज जर झालं तर त्याला परत रिपेअर करणं म्हणजे खूप मोठं काम आहे. तर तो एक त्याच्यामध्ये मोठा इश्यू येतो. आता फायनान्शियल बॅरियर जे आहे, तर त्याच्याकडे जर बघितलं तर आजच्या काळामध्ये जे सिमेंट आहे, रेती आहे, यांची जी कॉस्ट सर्व जर काढली व्यवस्थितपणे आणि लेबर खर्च जर काढला, तर हे जे बायोगॅस प्लांट आहेत त्याची जर एक साईज पकडली की आपण 2 क्युबिक मीटर म्हणजे दिवसाला 2 घनमीटर असं बायोगॅस जर आपल्याला उत्पादन करायचं असेल आणि तो जर बायोगॅस प्लांट लावायचा असेल, तर त्याची किंमत आजच्या तारखेला जवळपास कमीत कमी 30,000 ते 40,000 रुपयापर्यंत येते. आणि आपले जे आकडे सांगतात आपल्या मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये असतील किंवा युजली जे जनरल पॉप्युलेशन आहे आपली जे रुरल भागामध्ये राहते, सध्याचं जे पर हाऊस होल्ड इन्कम आहे जवळपास 1 लाख रुपयाच्या जवळपास आहे एका फॅमिलीचं, 96,000 वगैरे, आणि त्याच्या कॉस्टमध्ये जर बघितलं तर जवळपास 36% तर ही कॉस्ट येते ती बायोगॅसची. तर एखाद्या शेतकरी कुटुंबाला सांगितलं आपण की तुम्ही हे लावा, तर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की इमिडिएटली एवढे पैसे कसे का लावायचे आणि कशासाठी लावायचे, कारण त्याच्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे, की त्याच्याकडे समोरच लाकडांचं ऑप्शन आहे किंवा सरळ सरळ गोबर वापरणे आहे, आणि जे एलपीजीचे नेटवर्क जे आहे भारतामध्ये, जे गव्हर्नमेंटकडनं त्याला खूप मोठ्या प्रमाणावर पुश भेटलेला आहे, त्याच्यामुळं एलपीजी सरळ सरळ वापरता येतो. तर असं जे कॉम्पिटिशन आहे मार्केटमधनं, त्यावेळेस त्याच्यासमोर हा ऑप्शन थोडा व्यवस्थित दिसत नाही.
त्या एखाद्या कुटुंबाला. त्याच्यामुळं आजही भारतामध्ये एवढी खूप मोठ्या प्रमाणावरती स्कीम चालवल्यानंतर सुद्धा जवळपास 60% अशी पॉप्युलेशन आहे की जी आजही लाकूड किंवा कचरा जाळणे किंवा मग शेण जाळून त्यांचा स्वयंपाक बनवण्याचं काम करतायत आणि म्हणजे सॉलिड फ्युएल ज्याला म्हणतो. आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती हेल्थवरती इफेक्ट आहे. जवळपास जे काही लंग डिझिजेस असतील किंवा जे कॅटरॅक्ट ऑपरेशन्स असतात किंवा जे आहेत, तर त्याचे परिणाम आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो सोशल अँगल आहे याच्यामध्ये, आपल्या इथं भारतामध्ये सगळं किचनचं जे काम आहे महिला करतात आणि महिला ज्या आहेत त्या डिसिजन मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व नाही होत. म्हणजे निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते घरामध्ये, त्याच्यामध्ये त्यांना तेवढं स्थान भेटत नाही. मग हे जे डिसिजन आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचं, एखाद्या टेक्नॉलॉजीवरती इन्व्हेस्टमेंट करायचं, तर तो घरातला पुरुष घेतो. तर ज्यावेळेस पुरुष घेतो तर त्यावेळेस तो या गोष्टी तेवढ्या चांगल्या पद्धतीने विचार नाही करत की याचा घरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती परिणाम होतो, धूर असेल किंवा जे लाकडं जाळले जातात त्याच्यामुळे वगैरे जे आहे. तर मग त्याच्यामुळे तोही एक अँगल येतो. त्याच्यानंतर रेग्युलेटरी बॅरियर मध्ये काय आहे की जी सबसिडी किंवा गव्हर्नमेंट जे काही स्कीम चालवतं त्याची सबसिडी आज जर प्लांट बसवला तर त्याचं बसवल्यानंतर त्याला पैसे भेटणार अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे भारतामधल्या प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. आणि ही जी सबसिडी आहे 2-2 वर्ष 3-3 वर्ष भेटत नाही, खूप उशिरा भेटते. हा जो टाइम असतो ना 2-3 वर्षाचा, या 2-3 वर्षामध्ये मग याचं बर्डन कोण घेणार, या सगळा विचार करून आहे ना कोणीही याच्यामध्ये पैसे गुंतवायला तयार नाही. आणि जसं दुसरं कुठलेही सेक्टर असो, चाहे ऑटोमोबाईल असेल किंवा दुसरे कुठलेही कॉम्पोनंट पकडलं आपण इंडस्ट्रीमधले, पण रिन्युएबल एनर्जी खास करून बायोगॅसमध्ये प्रायव्हेट सेक्टरचं इन्व्हॉल्वमेंट ऑलमोस्ट नसल्यागतच आहे भारतामध्ये. आणि त्याच्यानंतर ह्या टेक्नॉलॉजीचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, टेक्निकल बॅरियर आहे. टेक्निकल बॅरियरमध्ये ज्यावेळेस आपण गॅस त्या बायोगॅसमधनं स्टोव्ह पर्यंत आणतो, थोड्या वेळापर्यंत आपल्याला चांगला प्रेशर भेटतो, पण काही काळानंतर चांगला प्रेशर भेटत नाही. आणि सगळ्यात मोठा इश्यू आहे जी स्लरी बाहेर पडते, स्लरी मॅनेजमेंट जे आहे, त्या बायोगॅसमधनं जी स्लरी बाहेर पडते ती सेमी सॉलिड असते, म्हणजे थोडं लिक्विड प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. मग ती कशी मॅनेज करायची? जर सॉलिड असेल तर मॅनेज करायला सोपं असतं, उचलून आपण शेतामध्ये टाकू शकतो. पण लिक्विड असल्यामुळं त्याला हँडल करणं खूप अवघड आहे आणि त्याच्यासाठी नॉर्मल पंप वगैरे नाही चालत. जे पाण्यामध्ये पंप वापरतो आपण ते पंप नाही चालत, त्याचे पंप वेगळे येतात. आणि स्लरी किती उपयोगी आहे किंवा नाही याच्याबद्दल कुठल्याही बायोगॅस प्रोग्राम मध्ये कोणी काही नाही सांगत त्याच्याबद्दल किंवा बोलत नाही त्याच्याबद्दल जास्त, की त्याच्यावरती जास्त जोर नाही दिला जात. तर त्याच्यावरती आपण बोलूया की पुढे ते किती उपयोगी आहे किंवा नाही वगैरे. तर या सगळ्या कारणांमुळं भारतामध्ये 1980 पासून ज्यावेळेस पासून भारत सरकारने याला नॅशनल लेवलवरती स्कीम बनवली, पॉलिसी बनवल्या, त्याच्यामध्ये आपण इमॅजिन नाही करू शकत, कल्पना नाही करू शकत एवढा कोट्यवधी पैसा त्याच्यामध्ये गुंतवलेला आहे. तरी पण आज भारतामध्ये 4.5 मिलियन म्हणजे जवळपास 45 लाख बायोगॅस प्लांट आहेत जे घराघरामध्ये लावलेले आहेत पूर्ण भारतामध्ये. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या ऑडिटिंग संस्था आहेत त्या स्वतः सांगतायत की यातले ऑन पेपर सांगतायत की 30% तर चालतच नाहीयेत. आणि जर प्रॅक्टिकली जर बघितलं तर 70% पर्यंत बंद आहेत त्यातले जवळपास. आणि ही परिस्थिती आहे 1980-81 पासून आज 2020 आल्यानंतर. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये चायनाचं जर पाहिलं आपण तर 2008 पर्यंत त्यांच्याकडे 4 मिलियन काहीतरी बायोगॅस प्लांट होते. आज 2020 मध्ये त्यांच्याकडे 45 मिलियन बायोगॅस प्लांट आहेत. म्हणजे जवळपास 4.5 करोड बायोगॅस प्लांट त्यांनी लावलेले आहेत. आणि याच्या पाठीमागे त्यांनी ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्यांनी स्लरी जे आहे या स्लरीवरती खूप फोकस केला त्यांनी त्यांच्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या ऍग्रिकल्चरमध्ये त्याला हिस्सा बनवलेला आहे. जर ऍग्रिकल्चरच्या पॅकेजमध्ये त्यांनी बायोगॅस त्याला हे करून त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ते एक मॉडेल वेगळं आहे, ते कशा पद्धतीने त्यांनी ते प्रोपोगेट केलं आहे वगैरे वगैरे. पण कंपॅरिझन जर पाहायला गेलं तर आजच्या काळामध्ये लगतच्या देशामध्ये तर त्याच काळामध्ये त्यांनी ते खूप अचिव्हमेंट केलेलं आहे आणि तेवढ्याच काळामध्ये आपण मागं पडतोय या टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आपण एलपीजी किंवा जे दुसरे सोर्स आहेत त्याच्यावरती खूप जोर देतोय की जे कधी ना कधीतरी आपल्याला खूप खर्चाचे आहेत एकतर आणि पुढे चालून महागच पडणार आहेत ते. तर मग हे सगळं ज्यावेळेस चालू आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्या बॅरियर्स आहेत किंवा जे प्रॉब्लेम आहेत, तर मग शेतकऱ्यांकडे ज्यावेळेस आता मी किंवा आमची जी टीम आहे ज्यावेळेस आम्ही लोकांशी बोलतोय करतोय तर शेतकऱ्यांचं प्रेफरन्स काय, तर त्याचा विचार करून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली की बाबा आम्ही काय याच्यामध्ये करू शकतो की जेणेकरून लोक याला अडॉप्ट करतील. तर
जे आपले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे 2 किंवा 3 गाई म्हशी आहेत आणि जो भारतामधले 80% शेतकरी असेच आहेत जे दुधाचं उत्पादन करतात आणि शेतीही करतात. ते 2 ते 3, 4 गाई म्हशी एवढंच ठेवतात. त्याच्या पलीकडे ते जास्त जात नाहीत. फक्त 10% किंवा 5% शेतकरी असतील की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती गाई म्हशी असतात. मग त्यांचं काय आहे, त्यांना काय पाहिजे, तर त्यांचं जे काही प्रेफरन्स आहे, त्यांचं म्हणणं आहे की छोटा बायोगॅस प्लांट असला पाहिजे आणि आमची त्याच्यावरती ओनरशिप असली पाहिजे. म्हणजे मोठा बायोगॅस प्लांट असेल कुठेतरी गावामध्ये आणि तिथनं गॅस येईल वगैरे असं काही नको. आमच्या घरामध्ये छोटा बायोगॅस प्लांट द्या. त्याच्यानंतर ते इन्स्टॉलेशन त्याचं चांगलं असलं पाहिजे आणि त्याचं रिपेअर कमी असलं पाहिजे, मेंटेनन्स कमी असलं पाहिजे आणि काही झालंच तरी त्याला सर्व्हिस देणारं कोणीतरी पाहिजे त्याला, की काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही काही करू शकत नाही त्याला. आणि त्याचा जो प्रेशर आहे गॅसचा पूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला जसा पाहिजे तसा आला पाहिजे. आणि जर गरज पडलीच आम्हाला, आज आम्ही या वर्षी बायोगॅस प्लांट लावला, 2 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर आम्हाला जर ती जागा वापरायची असेल तर तो बायोगॅस प्लांट आम्ही तिथनं काढून दुसरीकडे लावू शकतो. अशा पद्धतीचं जर तुम्ही काही करू शकत असाल तर खूप चांगलं होईल, असं एक जनरल ओपिनियन लोकांकडनं येत होतं, शेतकऱ्यांकडनं, ज्यावेळेस आम्ही आता लोकांसोबत काम करतोय. मग ही जी फ्लेक्झी बायोगॅस टेक्नॉलॉजी आहे तर ती आम्हाला अशी वाटते की वा हे आहे कामाची काहीतरी. हे जे फोटो दिसतात तिथं हे फ्लेक्झी बायोगॅस टेक्नॉलॉजीचे फोटो आहेत जे फील्डमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहेत. आणि जवळपास मागच्या 1-1.5 वर्षामध्ये 2000 बायोगॅस प्लांट्स आहेत असे जे मी स्वतः प्रोजेक्टच्या आतमध्ये ॲज अ प्रोजेक्ट इन्चार्ज इन्स्टॉल केलेले आहेत पूर्ण जवळपास 14 राज्यामध्ये भारतातले. आणि प्रत्येक राज्यातनं प्रत्येक वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये टेस्ट करून बघितलेले आहेत आणि खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. आणि तिथं जवळपास सिलेंडर तर सोडूनच द्या, लाकडं तर सोडूनच द्या, म्हणजे कुठल्याच प्रकारचं फ्युअल तिथले आता ते जे घर आहे ते वापरत नाही, फक्त याच्यावरती जेवण बनवतात ते. इव्हन जनावरांसाठी जे आपण केक असतो किंवा जे आपण त्याला काय चंदी देतो खायला, ती सुद्धा याच्यावरती ते बॉईल करतात किंवा गरम करून खायला घालतात सध्या. तर ही टेक्नॉलॉजी आहे काय, तर सरळ सरळ आपण त्या टेक्नॉलॉजीचं इन्स्टॉलेशन काय असतं त्याच्यावरती एक एक फोटो मधनं मी तुम्हाला सांगतो. तर या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एक खड्डा करावा लागेल, जवळपास 1.55 मीटर डीप, म्हणजे 5 फुटाचा खड्डा असेल. जो 5-5.5 फुटाचा खड्डा तुमचा एकदम सरळ आतमध्ये सिलेंड्रिकल शेपमध्ये, आणि त्याची डायामीटर जे आहे 5 फुटाचीच असणार आहे. असा खड्डा केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये हा प्लांट टाकावा लागेल. हा जो प्लांट आहे हा पूर्ण बायोगॅस प्लांट आहे, अख्खा बायोगॅस प्लांट याच्यामध्ये येतो. आणि हा फोल्ड करून तुम्ही आपण जो आहे आपल्या खांद्यावरती, म्हणजे 2 व्हीलरवरती टाकून किंवा कुठेही आपण याला घेऊन फिरू शकतो. काही याला गरज नाहीये की 2 माणसं लागतील किंवा 3 लागतील किंवा ट्रान्सपोर्ट लागेल, काही नाही. हा सरळ सरळ फोल्ड होतो. आणि हे जे मटेरियल आहे हे इंडस्ट्रियल टेक्सटाईल आहे, पीव्हीसी कोटेड मटेरियल आहे. आणि याचा वापर जे लाईफ बोट असतात, नेव्ही जे आर्मी किंवा नेव्ही असते तर ते जे लाईफ बोट बनवतात त्याच्यामध्ये या मटेरियलचा वापर करतात. आणि जे एअरपोर्ट असतात, एअरपोर्टचं जे छत असतं त्या छतावरती याचा वापर केला जातो. आजकाल याचा खूप मोठ्या प्रमाणावर तिथं वापर केला जातो. हे जे मटेरियल आहे हे सरळ फोल्ड होतं आणि आपण याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि याच्यासाठी जे काही इन्स्टॉलेशन मटेरियल लागतं, पाईप असेल, पीव्हीसी पाईप लागतो, तो कुठल्याही मार्केटमध्ये भेटतो. मग हा खड्डा केल्यानंतर हा प्लांट याच्यामध्ये सरळ सोडून द्यायचा. आतमध्ये सोडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये हवा भरली जाते, ब्लोअर येतो, हँड हेल्ड ब्लोअर असतो, तो साधा आपण हातामध्ये घेऊन जाऊ शकतो कुठेही. हवा भरलं जातं याच्यामध्ये. हवा भरल्यानंतर हा टाईट होतो आणि फिट होतो. ते जे डायामीटर आहे खड्ड्याचं त्याला तो फिट होऊन जातो. फिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3000 पहिल्यांदा ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करतात त्यावेळेस 3000 लिटर पाणी आणि जवळपास 300 किलो त्याच्यामध्ये शेण टाकायचं सुरुवातीला, पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्याला फिट करतो त्यावेळेस. ते पाणी याच्यासाठी हवंय कारण त्याचं व्हॉल्यूम तेवढं आहे. तर हा जवळपास 8 फुटाचा एक सिलेंडर असतो. हा जो आहे तो सिंगल युनिट आहे, 2 युनिट नाही आहेत. जे सुरुवातीला आपण बोललो की डायजेस्टर आणि गॅस स्टोरेज असे 2 पार्ट आहेत याच्यामध्ये. आणि हा दोन्ही पार्ट एकाच बलून मध्ये, म्हणजे हा फुगा असल्यासारखा आहे. आणि या फुग्यामध्ये जो खालचा पोर्शन असतो त्याच्यामध्ये गोबर आणि पाणी राहतं आणि राहिलेला जो अर्धा पोर्शन आहे जो जमिनीच्या वर दिसतोय हा पोर्शन, त्याच्यामध्ये गॅस जमा होतो. ज्यावेळेस इन्स्टॉलेशन होतं त्यावेळेस 3000 लिटर पाणी आणि 300 किलो गोबर टाकून याला इन्स्टॉल केलं जातं. आणि नंतर मग रोज 50 ते 60 किलो गोबर टाकत राहायचं त्याच्यामध्ये, पाण्यासोबत मिक्स करून. 50 किलो गोबर 50 लिटर पाणी हे मिक्स करून याच्यामध्ये टाकत राहायचं. 30 ते 45 दिवसामध्ये गॅस बनतो पहिला आणि ते वापरायला सुरू करू शकता तुम्ही. आणि नंतर मग रोज तुम्हाला गॅस भेटत जाईल. आता हा जो आहे याच्यामध्ये बघू शकता याची स्ट्रेंथ काय आहे याच्यावरती, म्हणजे दोघं तिघं जरी याच्यावरती थांबून गोंधळ जरी केला तरी याला काही होत नाही. याची यील्ड स्ट्रेंथ असेल किंवा बाकीचे जे टेस्टिंग असतात ते सर्व केलेले आहेत.
आणि जवळपास 10 वर्षाची याची लाईफ गॅरंटी अशी आहे, पण 10 वर्षाच्या वरती हा आरामात चालू शकतो. अ, आता होतं काय, ज्यावेळेस गॅस बनतो ना, हा फुगून जातो. हा पूर्ण फुगतो पूर्णपणे. हा 2 क्युबिक मीटरचा प्लांट आहे. आणि ज्यावेळेस आपण गॅस वापरू, हा काय करतो, खाली बसायला सुरू करतो असं व्यवस्थित. म्हणजे जसं गॅस संपत जाईल तसं हा खाली येतो. गॅस भरला की परत वरती फुगून येतो. आणि इथं हे बायोगॅस स्टोव्ह आहे, त्याच्यासोबत याला जोडलं की आपल्याला ते भेटून जातं गॅस. तर अशा पद्धतीचा हा बायोगॅस प्लांट आहे, ज्याला आपण आता पुढे चालून जर आपल्याला या जागेची गरज पडली कधी, तर हा बायोगॅस प्लांट पूर्णपणे याच्या बॉटमला काय असतं, याच्या खाली तळभागाला एक प्लग असतो. तो प्लग काढू शकतो, किंवा इथनं व्हॅक्युम पंप टाकला की ते जे काही मटेरियल आहे आतमधलं सगळं बाहेर काढू शकतो आपण. काढून याला पूर्णपणे फोल्ड करून बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी खड्डा करून परत याच पद्धतीने याला लावता येतं. आणि ही जागा जिथं ज्या कामाला वापरायची त्या कामाला आपण वापरू शकतो. काही अडचण नाहीये. म्हणून याला फ्लेक्झी बायोगॅस याचं नाव जे आहे, ते याचं कारणच ते आहे की याचं मटेरियल जे आहे स्वतः खाली म्हणजे फ्लेक्झिबल आहे. एक तर तुम्हाला हे खाली बसलं याचा अर्थ लगेच कळते की गॅस कमी आहे, आणि वरती आहे याचा अर्थ हे इंडिकेटर आहे स्वतःच. प्लस याला कुठेही फ्लेक्झिबली घेऊन जाऊ शकतो, गरज पडली तर काढून दुसरीकडे लावू शकतो. मग हे जे बायोगॅस प्लांट आहे, याचा फायदा काय आहे, तर एक 24 ते 25,000 किंवा 26,000 पर्यंत हा याची कॉस्ट आहे. 10 वर्ष कमीत कमी लाईफ टाईम आहे. आणि याचं इन्स्टॉलेशन जे आहे, याच्यासाठी कुठला स्किल्ड माणूस पाहिजे किंवा लेबर पाहिजे. जसं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काय, तर तो कारागीर तेवढा कौशल्य असलं पाहिजे त्या कारागीरकडे, की तो त्या पद्धतीचा डोम बनवेल आणि तो बायोगॅस तसा बनवेल. पण याच्यामध्ये तसं काही गरज नाहीये. याला फक्त काय इन्स्टॉलेशन करायला 2 ते 3 तास लागतात. आणि स्किल लेबरची गरज नाहीये, सिमेंट कॉन्क्रीटची गरज नाही, रेती वाळू काही लागत नाही. याच्याबरोबर एक बूस्टर पंप येतो. तो बूस्टर पंप 20 वॅटचा असतो, 20 वॅट, खूप कमी पॉवर लागते त्याला. तो नसला तरी याच्यावरती जर आपण एखादं टायर किंवा काही वजन ठेवलं, आणि जर समजा लाईट नसेल आणि तो जो बूस्टर पंप जर आपल्याला वापरायचा नसेल, तरी नुसतं टायर जरी ठेवलं तरी प्रेशर भेटून जातं. तो जो बूस्टर पंप आहे, तो बूस्टर पंप काय करतो, जो काही गॅस बनतोय त्याच्यामध्ये, तो एका पर्टिक्युलर प्रेशरवरती पुढे स्टोला सप्लाय करतो. मग त्या बूस्टर पंपला एक नॉब येतो, बटन असल्यासारखं. तर ते बटन फिरवलं की आपलं जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं येतं. आता ही जर फ्लेम बघितली तुम्ही, तर फ्लेमवरूनच कळतं की किती हाय प्रेशरनं ते गॅस येते. हा बूस्टर पंप आहे इथं. छोटासाच पंप असतो तो. याला एक बटन असतं, ते बटन जसं आपण रोटेट करू तसं इथला प्रेशर कमी जास्त होऊन जातं. त्याच्यामुळे प्रेशरचा इश्यू नाही राहत याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2 जरी जनावर असतील तर त्याच्यासाठी इनफ आहे. आणि एक परिवार जो असतो, त्याच्यासाठी जवळपास या बायोगॅस प्लांटमधनं, याचं 2 क्युबिक मीटर प्लांट म्हणू शकतो आपण याला. तर महिन्याला जवळपास 2 एलपीजी बॉटलच्या बरोबर गॅस भेटतो. एका दिवसाला 1 किलो एलपीजीच्या बरोबर सांगतोय मी, एलपीजीच्या इक्विव्हॅलंट म्हणजे एलपीजीच्या बरोबर गॅस भेटतो. म्हणजे 2 बॉटल एवढा गॅस याच्यातनं भेटतो. जवळपास 30 किलोच्या बरोबर गॅस भेटतो. की आता 8 ते 10 लोकांचा जरी परिवार असेल, तर याच्यावरती आरामात त्याचं पूर्णपणे जे काही फ्युअल आहे, म्हणजे कुकिंग फ्युअलची नीड आहे, ती पूर्णपणे याच्यावरती होऊ शकते. दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स वापरायची गरज नाहीये. आता याच्यामध्ये काय काय कॉम्पोनंट आहेत, तर हा एक डायजेस्टर म्हणतो याला आपण, जो सिंगल युनिट आहे. मिक्सर असतं. मिक्सर पण साध्या ड्रम मध्ये ते रोटेट करून पाणी आणि गोबर मिक्स करण्यासाठी, इनपुट साइड मध्ये करून हाताने मिक्स न करता महिलांचं काम कमी करावं या विचाराने हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये पण कुठली काही खूप मोठी टेक्नॉलॉजी नाहीये. हे आपण कुठल्याही मार्केटमध्ये कुठेही घरी बसून सुद्धा याला बनवू शकतो, अशा प्रकारचं हे मिक्सर आहे. आणि जी पाईपलाईन असते बायोगॅस पासनं स्टोव्ह पर्यंत, त्याच्यामध्ये एक छोटंसं हे एक मॉइश्चर रिमूव्हर लावलं जातं. याच्यामध्ये पण कुठलेही असे खूप इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल कॉम्पोनंट नसतात. तर ते छोटंसं एक इनलेट मध्ये, पाईपलाईन मध्ये लावलं जातं. तर ते बायोगॅस मध्ये जे मॉइश्चर जमा होतं त्याला ते खाली जमा करून ठेवतं. आणि याचा एक नॉब असतो, तो ओपन केला की ते पाणी निघून जातं त्यातनं. हा बूस्टर पंप आहे. याच्यामध्ये पण हा त्याच्यामध्ये डायफ्रॅग्मा असतो, म्हणजे पडदा असतो. त्या पडद्यावरनं ते व्हॅक्युम जनरेट करतं आणि गॅस सक करतं आणि प्रेशराइज गॅस जे आहे ते स्टोव्हला देतं. आणि हा स्टोव्ह असतो बायोगॅसचा. आणि हे पाईप, हे सगळं जे युनिट आहे पूर्णपणे, एवढे जे काही कॉम्पोनंट आहेत, तर ते जे आहेत ते 25 ते 26,000 रुपयामध्ये पूर्ण हे युनिट येऊन जातं याच्यामध्ये बायोगॅसचं. आता जो काही शेतकरी असेल त्याला फक्त त्याच्या योग्य सुटेबल ठिकाणी, म्हणजे त्याच्या घराच्या आजूबाजूला जिथं कुठं खड्डा करायचा आहे, तो खड्डा करण्याचं काम ते जे आहे ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे.
कारण ती त्यांची जागा आहे आणि त्यांना माहिती कुठं खड्डा करायचा आहे किंवा नाही वगैरे. आणि हे सगळे कॉम्पोनंट घेऊन इन्स्टॉलेशनचं जे काम आहे तर ते काही सप्लायर आहे त्याचे ते करतात. टेक्निकली थोडंसं बघितलं तर हा बायोगॅस प्लांटचं जर इंटरनल डिझाईन बघितलं तरी असं असतं. त्याच्यामध्ये 4 पार्टिशन केलेले आहेत व्हर्टिकली, हे जे बघितले आपण असे तर एक क्रॉस असं जे असं क्रॉस सेक्शन मध्ये असलेला 4 पार्टिशन केलेले आहे. ते 4 पार्टिशनचं एक सायंटिफिक रिझन हे आहे की याच्यामध्ये 4 पार्टिशन केल्यामुळे त्याचं डायजेशन लवकर होतं. जे गॅस बनण्यासाठी 4 प्रोसेस असतात केमिकली, त्या पूर्ण होण्यासाठी हे पार्टिशन थोडंसं महत्वाची भूमिका बजावतं. आणि जनरली 45 दिवसामध्ये जो गॅस बनला पाहिजे या फ्लेक्झी बायोगॅसमध्ये तो गॅस जो आहे 30 डेज मध्ये बनून जातो. आणि जर ऑर्गॅनिक एरिया असेल पूर्णपणे, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये सुंदरबन म्हणून एक एरिया आहे जो गंगा नदीच्या टोकाला येतो, तिथं पेस्टिसाइडचा वापर नाही होत बिलकुलपणे आज पण. तिथं हा बायोगॅस प्लांट बसवलेला आणि तिथं जे गाई म्हशी जे काही गवत खातं ते पूर्ण ऑर्गॅनिकच आहे, पेस्टिसाइड्स नाही किंवा कुठल्याच प्रकारचं नाही. तर ते जे गोबर आहे या बायोगॅसमध्ये टाकून बघितलं तर तो 10 दिवसामध्ये गॅस दिला होता त्याने, पहिल्या 10 दिवसात गॅस. म्हणजे त्याचंही एक आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं हे होतं की कौतुक होतं की बाबा ऑर्गॅनिकचा तिथंही वेगळा एक रोल आहे म्हणून गॅस बनण्यामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर हे झालं बायोगॅस, फ्लेक्झी बायोगॅस बद्दल, की कशा पद्धतीने ते काम करतं किंवा किती गॅस देतं, काय कॉस्ट आहे, कशा पद्धतीने त्याचं इन्स्टॉलेशन होतं. पुढे चालून आता हे जे बायोगॅस आहे तर बायोगॅसचं माझं असं म्हणणं आहे की बायोगॅसला बायोगॅस साठी वापर न करता त्याचा 2 पद्धतीनं वापर केला तर हे खूप मोठ्या प्रमाणावरती याचं काम जे लोकांना फायदा होऊ शकतो. तर ती काय आहे, तर जसं आता एखाद्या घरामध्ये हा बायोगॅस प्लांट बसवला, त्याच्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या गोबर घेतलं, या प्लांटमध्ये टाकलं, तर एकतर गॅस भेटला बायोगॅस, जे आपण फ्युअलसाठी वापरू. आणि त्याच्यानंतर डायजेस्टेड म्हणजे स्लरी, सायंटिफिक त्याला एक डायजेस्टेड नाव म्हणतं, युजली वापरलं जातं. ती जी स्लरी आहे ती स्लरी शेतामध्ये फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. तर ती स्लरी शेतामध्ये फर्टिलायझर म्हणून डायरेक्टली वापरता येते आणि त्याला प्रोसेस करूनही वापरता येतं. तर प्रोसेसवरती तर आपण त्याच्यावरती आज काही त्याच्यामध्ये आपण बोलणार नाहीये, पण ती स्लरी किती महत्वाची आहे हे एका स्लाइडमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. स्लरीमध्ये काय आहे, जनरली कुठलंही जे ऍग्रिकल्चर आहे, आता इथं ऍग्रिकल्चरचे कोणी जर असतील काम करणारे लोक तर त्यांना बिलकुल हे माहिती असणार आहे की कुठल्याही ऍग्रिकल्चरमध्ये काय तर एकतर हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम वापरलं जातं, ज्याला प्रायमरी न्यूट्रिएंट म्हणतात. त्याच्यानंतर एक सेकंडरी न्यूट्रिएंट असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यानंतर, जे बोरॉन, झिंक, फेरस, कॉपर, मॅग्नीज किंवा मॉलिब्डेनम जे आहेत ते. तर आपल्या इथं भारतामध्ये जी शेती आता सध्या केली जाते तर त्याच्यामध्ये हे NP आणि K हे जे आहे खूप खूप मोठ्या प्रमाणावर टाकतात. NPK म्हणजे काय, तर युरियाची बॅग असेल किंवा DAP ची बॅग असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा जे काय असेल, तर हे जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि नंतर फवारणी वगैरे करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जे असतो ना, हे मायक्रोन्यूट्रिएंट असतात, म्हणजे सूक्ष्म. कारण हे जे सूक्ष्म तत्व आहेत यांचं काम काय असतं, तर हे जे हॅलो हॅलो हा बोला विकास आवाज म्हणजे येतोय? हा. हो येतोय. खातो पोळी आणि भाजी म्हणजे NPK झालं, पण त्याला स्वाद केव्हा येतो, जर थोडस मीठ टाकलं किंवा थोडस मसाला टाकला तर. तसंच हे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत हे काय करतात, तर हे जे NPK असतं हे या झाडांना पोहोचवण्यासाठी यांचा रोल खूप मोठा असतो. आणि हे काय किलोमध्ये नाही लागत, हे नायट्रोजन जे आहे हे किलोमध्ये लागतं, फॉस्फरस किलोमध्ये लागतो किंवा 100-1 किलो 200 किलो असं लागतं एका सीझनला. पण हे जे झिंक, बोरॉन असतं ना, हे ग्राम मध्ये लागतं, प्रत्येक एकरच्या पाठीमागं ग्राम मध्ये 200 ग्राम, 100 ग्राम. हे मॉलिब्डेनम जे आहे तर मिलीग्राम मध्ये पाहिजे. पण झालं काय आहे, मागच्या 60-70 वर्षामध्ये जी शेती आपण करतोय भारतामध्ये किंवा जगामध्ये जी काही शेती केली जाते केमिकल बेस्ड, त्याच्यामध्ये यांचं प्रमाण एकदम संपत आलेलं आहे, हे जे सूक्ष्म तत्व आहेत यांचं. आणि याच्यामुळं काय होतंय, 15 वर्षापूर्वी जर 100 किलो युरिया टाकून
एका एकरच्या पाठीमागे जर समजा 15 बॅग गव्हाचं उत्पादन होत असेल गव्हाचं, तर आज त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा डबल युरियाची बॅग टाकली जाते, पण उत्पादन तेवढंच आहे. याचं कारणच हे आहे की यांची कमतरता आहे. हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ना, यांची खूप कमतरता झालेली आहे प्रत्येक मातीमध्ये, आणि त्याच्यामुळंच याची कमतरता झाल्यामुळे ते अन्नामध्ये येत नाही, आणि अन्नामध्ये येत नसल्यामुळं आपल्या म्हणजे मानवांमध्ये सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा याची कमतरता आहे. म्हणून आज आयनच्या गोळ्या किंवा कॅल्शियमच्या गोळ्या किंवा हे जे काही आपण खातोय याचं कारणच इथनं सुरू होत आहे, सॉइलपासून, की कारण सॉइलमध्ये याची कमतरता आलेली आहे. कमतरता येण्याचं कारण काय आहे, तर एक क्रॉप, 2 क्रॉप, एका वर्षामध्ये 3-3 क्रॉप घेतोय, आणि या मातीमध्ये अगोदरच हे सगळं काही होतं, हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, पण ते एवढा त्याचा उपसा करण्यात आलेला आहे की ते काय म्हणतात त्याला, आज संपत आलेले आहेत, आणि आता याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती जोर देण्यात येत आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल तर त्यांनी असे 16 टाईपचे मायक्रोन्यूट्रिएंट्स सांगितले आहेत की भारताच्या मातीमध्ये यांची कमतरता झालेली आहे, खास करून झिंक आणि फेरस, झिंक आणि लोखंड. आणि याच्यामुळे उत्पादन सुद्धा आपल्या भारतातल्या शेतीचं आज वाढत नाहीये, भले कितीही केमिकल टाकलं किंवा युरिया डीएपी टाकलं तरी. त्याच्यामुळं एक प्रकार जी माती आहे ती माती आपली खराब होत चाललेली आहे. आणि त्यात हे एवढं डिटेलमध्ये सांगण्याचं कारण हे आहे की ही जी स्लरी आहे ना, ही स्लरी ज्या वेळेस डायजेस्ट होऊन त्या बायोगॅस प्लांट मधून बाहेर पडते, त्यावेळेस त्या स्लरीमध्ये हे सगळे सूक्ष्मतत्व आहेत, आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत की तुम्ही त्याला जर मातीमध्ये मिसळलं तर यांची कमतरता जी आहे या मातीमध्ये ती स्लरी पूर्ण करायला सुरू करू शकते इमिडिएटली. केमिकल फॉर्म मध्ये नाही, पण नॅचरली ते भेटायला सुरू होतं मातीमध्ये. आणि आपल्या सॉइलची हेल्थ जी आहे ती चांगली करण्यामध्ये ही स्लरी खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकते. आणि याचं म्हणजे मी फक्त बोलत नाहीये थेरॉटिकली, पण याचे एव्हिडन्स स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये टेस्ट करून पाहिलेले आहेत. इव्हन जे FAO आहे इंटरनॅशनल लेवलवरती, म्हणजे वर्ल्ड बँक आणि जे आहेत दुसरे जे काही संस्था आहेत त्यांच्याशी रिलेटेड UNDP वगैरे, तर ते सुद्धा याला पूर्णपणे याच्यावरती रायटिंग म्हणजे रिटन पब्लिकेशन केलेलं आहे त्यांनी, की बाबा हे स्लरी नसून याला त्यांनी ब्राऊन गोल्ड हे नाव दिलेलं आहे, की हे ब्राऊन गोल्ड आहे आणि याचा वापर केला तर खूप चांगलं होईल येणाऱ्या काळामध्ये. एक कम्पॅरिझन म्हणून, फार्मर मॅन्युअर म्हणजे जे कच्चं गोबर आपल्या शेतामध्ये पडतं त्याच्यामध्ये नायट्रोजन किती असतो, फॉस्फरस किती असतं आणि पोटॅशियम किती असतो. फार्मयार्ड मॅन्युअर मध्ये 0.5 ते 1% असतं. जे कंपोस्ट आपण जे शेण जमा करून ठेवतो कचऱ्यासोबत, त्याला आपण हे करतो 5-6 महिने ठेवतो, 1 वर्षभर ठेवतो, नंतर शेतात वापरतो, त्याच्यामध्ये एवढं पर्सेंटेज असतं नायट्रोजन 0.5 to 1.5, फॉस्फरस एवढा असतो आणि पोटॅशियम एवढा असतं. पण ती जी स्लरी आहे जी डायजेस्ट होऊन बाहेर पडते, त्या स्लरीमध्ये डायजेस्ट केल्यानंतर, आता हेच गोबर जे आहे वरती पहिल्या लाईन मधलं, त्याला आपण डायजेस्ट केलं तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं, फॉस्फरस प्रमाण वाढतं आणि पोटॅशियम पण जवळपास वाढतं. आणि हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि एका एकरच्या पाठीमागे जर आपण एका सीझन मध्ये 4,000 ते 5,000 लिटर स्लरी टाकली तर त्या शेतामध्ये दुसऱ्या कुठलंही जे आपलं 10 टन किंवा जे आपण आज शेण टाकतो ते टाकायची गरज नाही पडत. उलट याचा जो वापर आहे, याचा फायदा असा होतो की शेण जे असतं, शेणामध्ये टेम्परेचर जास्त असतं, गरमी जास्त असते, आणि त्याचा परिणाम ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर ते जे बीज आहे त्या बीज ग्रोथ जी असते, म्हणजे जे सुरुवातीला जे अंकुर येतात, तर त्या अंकुरवरती होतो, कारण गरमी असते त्या गोबरमध्ये, त्याचा निगेटिव्ह इफेक्ट असतो एक प्रकार. पण ही जी स्लरी असते, ही स्लरी जी आहे ती थंड असते एकदम, त्याच्यामुळं त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, आणि तो थंड असल्यामुळं ते जे बीज असतं, त्या बीज जे असतं त्याला एक चांगलं ऍटमॉस्फिअर भेटतं. प्लस जे आपण शेण टाकतो शेतामध्ये, त्याच्यामध्ये जनावरांच्या पोटामधनं जे काही बीज जातात, गवत असेल किंवा जे काही त्याचं बीज असतं, ते सुद्धा शेणाद्वारे शेतामध्ये जातं. आणि प्रॉब्लेम काय होता शेतकऱ्यांना, की शेण टाकलेल्या सीझन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गवत येतं वेगवेगळ्या प्रकारचं शेतामध्ये, पण ते स्लरीमध्ये नाही होत, या बायोगॅस बनून आलेल्या स्लरीमध्ये. कारण काय, तर त्याच्यामध्ये जे काही सीड येतात त्याची जी जर्मिनेशन, म्हणजे त्याचं मराठीमध्ये अंकुर पावण्याची जे हे असते ते पोटेन्शियल जे असतं ते खतम करून टाकते ती स्लरी, कारण ती डायजेस्ट होऊन येते त्या प्रोसेसमधून. म्हणून तर हे सगळे याचे एक स्लरीचे फायदे आहेत. आता ही जी स्लरी आहे, स्लरीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर ती उचलायची कशी, कारण ती लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि शेतामध्ये टाकायचं कसं, हा खूप मोठा एक इश्यू आहे. त्याच्यामुळे बरेच जण
बायोगॅस म्हटले की ते विचार करतात की ती स्लरी बाहेर पडणार, घराच्या बाजूला असणार, त्या उचलायचं कसं किंवा शेतात कसं टाकायचं. तर याच्यासाठी खूप मोठं काही असे कष्ट करण्याची गरज नाहीये. आजकाल खूप चांगल्या पद्धतीचे पंप्स भेटतात. जास्त कॉस्टली पण पंप नाहीयेत. तर हे जे आपण पहिला फोटो बघतोय, या फोटोमध्ये असे टँक दिसतायत. तर हे असे टँक जे आहेत, असे सेकंड हँड टँक कुठेही भेटतात आजकाल. जे केमिकल फॅक्टरीज वापरतात, त्याला क्लीन करून देतात ते लोकं, जे रस्त्याच्या कडेला वगैरे जे दुकानावरती विकतात. असे हजार-हजार लिटरचे किंवा 2,000 लिटरचे असे टँक्स जर घेतले, तर आरामात आपण ती स्लरी उचलू शकतो. आणि त्याच्यासोबत एखादा पंप असेल आपल्याकडे, सबमर्सिबल असतात, इव्हन सेंट्रिफ्युगल स्लरी पंप असतात. तर हे 8,000 पासून 20,000 पर्यंत असे पंप येतात. या ज्या टाकी असतात त्या जवळपास 2,000 ते 3,000 रुपयापर्यंत भेटतात 1,000 लिटरच्या. जर समजा एखाद्या गावामध्ये 4-5 शेतकरी असतील किंवा 10 लोकांनी जर असे बायोगॅस प्लांट लावले, तर हे दोन इन्स्ट्रुमेंट घेऊन अशी टाकी आणि असं एखादा पंप जर त्यांनी ठेवला आपल्या ग्रुपमध्ये, तर ते त्या गावातील जी काही जमीन असेल, एखाद्या गावामध्ये 400-500 एकर जमीन आरामात असते कुठल्याही भागामध्ये गेलात तर. तर त्या गावामध्ये एका एकरच्या पाठीमागे एका सीझनला जर आपण 5,000 लिटर जर स्लरी पकडली, तर आरामात ते तेवढ्या एकरमध्ये स्लरी ते पोहोचू शकतात. तेवढं म्हणजे 500 एकर तर खूप झालं. 10, 15, 20 एकरमध्ये जरी पोहोचवायचं म्हणलं तरी ती स्लरी संपून जाईल. कारण काय? एका बायोगॅस प्लांटमध्ये जो आपण वरती पाहिला अगोदरच्या स्लाइडमध्ये 2 क्युबिक मीटरचा जो 30 किलो गॅस देतो महिन्याला, तर त्याच्यामध्ये एका दिवसाला 80 लिटर स्लरी बाहेर पडते. 80 लिटर टू 100 लिटर मॅक्झिमम. तर ती जी स्लरी आहे महिन्याला जवळपास 2,000 लिटर पकडून चला की आपल्याकडे ती स्लरी जमा होते. तर वर्षाला एका बायोगॅस प्लांटच्या पाठीमागं 24,000 लिटर स्लरी येते. तर जेवढी काही स्लरी येणार आहे, आपण त्या प्रत्येक सीझनमध्ये त्या शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या शेतात जरी टाकली व्यवस्थितपणे, तरी ती स्लरी तशीच निघून जाऊ शकते. म्हणजे त्याला तेवढं काही विचार करायची गरज नाहीये. आता राहिला प्रश्न, जर खूपच बायोगॅस प्लांट लागले किंवा जास्त स्लरी झाली, तर त्याचं काय करायचं? तर तो खूप वेगळा विषय आहे. त्याच्यावरती खूप वेगळ्या पद्धतीनं आम्ही काम करतोय, आमची टीम काम करते. आणि आम्ही त्याच्यापासनं जवळपास सध्या 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर बनवतोय, जे ह्या स्लरीपासून आहेत, फक्त स्लरीपासून. आणि जे भारतामध्ये डीएपी वापरतोय आपण शेतामध्ये, तर ते डीएपी सुद्धा आपण रिप्लेस करू शकतो, अशा पद्धतीचे फर्टिलायझर बनवलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यापासून ह्युमिक ऍसिड असतं, ते सुद्धा आपण या स्लरीमधनं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. जे चायनामधनं येतं भारतामध्ये 80% जवळपास लिग्नाइट कोलपासनं. तर ते आपल्या भारतातले जे पशु आहेत त्यांचं जे गोबर आहे, त्यातनं गॅस काढल्यानंतर जी स्लरी येईल, त्या स्लरीतनं जर आपण ह्युमिक ऍसिड काढण्याचं जर काम सुरू केलं, तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये भेटायला सुरू होईल. त्याच्यासाठी कोल सुद्धा वापरायची गरज नाहीये. बायोगॅस वापरला तर एलपीजी जे आहे भारतातलं, एवढे आपल्याकडे जनावर आहेत आणि एवढं गोबर आहे आपल्याकडे, जवळपास 900 मिलियन टन काहीतरी एवढं गोबर आहे आपल्याकडं, वर्षाला भेटू शकतं. आणि भारतातल्या प्रत्येक गावागावामधलं जेवढं काही घरं आहेत, त्या सगळ्यांना बायोगॅस देऊ शकतो, एवढं पोटेन्शियल या गोबरमध्ये आहे. भारतामध्ये एवढं गोबर आहे. फक्त हेच आहे की हे टेक्नॉलॉजी कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं किंवा याला कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायचं किंवा काय करायचं. आणि ही जी फ्लेक्झी बायोगॅस टेक्नॉलॉजी आहे, याचा एक्सक्यूज मी सर, हा टाइम झालेला आहे, थोडस स्पीड वाढवली तर बरोबर. झालं लास्टची स्लाइड आहे सर माझं संपलेलं. तर काहीतरी काय बोलत होतो मी? हा, जिथं जिथं आम्ही हे लावलेलं आहे, जिथं ज्या कोणी गावामध्ये, तिथं जवळपास खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आलेला आहे. एक प्लांट लागल्यानंतर 20-25 लोक आले, 25 ते 50, अशा पद्धतीनं खूप हे वाढत चाललेलं आहे. तर ही शेवटची स्लाइड होती. तर याला बायोगॅस न म्हणता आपण याला बायोगॅस स्लरी प्लांट असं म्हणू शकतो. बायोगॅस स्लरी हा नवीन नाव बऱ्याच ठिकाणी मी सांगत असतो की हा नुसतं बायोगॅस नाही आहे, तर बायोगॅस स्लरी प्लांट आहे. बस एवढं सांगायचंय मला. फ्लेक्झी बायोगॅस टेक्नॉलॉजी प्लस स्लरी. तर काही क्वेश्चन आन्सर असतील तर त्याच्यावरती आपण घेऊ शकतो आता. येस, कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकता भीमाशंकरजींना. एक प्रश्न विचारतो भीमाशंकर, हे आपल्याला लाईट वगैरे लागू शकते का त्याच्यावर? हा, त्याच्यावरती लाईट किंवा आपले छोटे पंप असेल एक नाही, त्याच्यावरती काय पाण्याचे पंप वगैरे चालवता येतात, पण ते थोडंसं किचकट होऊन जातं, कारण त्याला थोडासा मोठा प्लांट लावावा लागेल, 5 क्युबिक मीटर किंवा 10 क्युबिक मीटर असा.
आणि पॉवर जनरेशन करावं लागेल, त्याच्यासाठी जनरेटर ऍड करावं लागेल आणि मग ते तुम्हाला सप्लाय द्यावं लागेल त्या बोरवेलसाठी किंवा अच्छा. पंपसाठी. ते तेवढं किचकट करायचं की नाही तो डिसिजन घेऊ शकतो, किंवा एखादा मोठा शेतकरी असेल तर तो करू शकतो जर जास्त जनावर असेल त्यांच्याकडे. म्हणजे लाईट लागू शकते घरात. करू शकतो. आणि बायोगॅस, फक्त बायोगॅसवरती चालणारे पण बल्ब असतात डायरेक्टली, पण ते युजली कोणी प्रेफर नाही करत भारतामध्ये तरी कुठं सहसा. थँक्यू. शेटकर सर, हॅलो. हा नमस्कार, बोला. वाघेरी म्हणजे बोरोच्या बाजूची का? हो हो हो. बरोबर आहे. नाही, मी उदगीरचा आहे म्हणून विचारलं. अच्छा 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 अच्छा. म्हणजे बोरो वाघदरी तिथं एक मोठा सिंचन तलाव झालाय ना वाघदरीला, एक मोठा हो, आमच्या घराच्या बाजूलाच आहे, घरामधनं दिसतो तो तलाव. इरिगेशन प्रोजेक्ट. हो हो हो, आहे ना तिथं मोठा आहे. बरोबर. ते नाही, आमच्या आणि ऑफिस लातूरमध्ये झालेत का असे काही प्रोजेक्ट? लातूरमध्ये नाही झाले आणखी याच्यासाठी, फ्लेक्झी बायोगॅससाठी. लातूरमध्ये जर कोणाला करायचं असेल तर त्याला आपण हे सर्व साहित्य पाठवू शकता का इथे? हा, होऊ शकतं, आरामात होऊ शकतं. याचे जे काही सप्लायर आहेत ते सप्लाय करतात बरेच जण. आमचा जो गव्हर्नमेंट फंडेड प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे ते जे काही स्पेसिफिकेशन असतील किंवा क्वालिटी स्टँडर्ड्स असतील ते सगळे फ्रीज झालेले आहे. तो प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे मेंटेनन्स ते बघतात. म्हणजे जर कोणाला हवा असेल तर कम्प्लीट सेट ते हा पाठवू हा, शकतात. पाठवू शकतात. प्लस मेंटेनन्स वगैरे ते पोस्ट इन्स्टॉलेशन सर्व्हिस वगैरे सर्व देतील. अजून काय? याच्याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही तुमच्या टच मध्ये राहतो आणि तुमच्याकडून घेतो माहिती. येस. कारण जवळपास प्रत्येकाकडेच शेती आहे किंवा हे याची गरज बऱ्याच जणांना भासू शकते. असं काही लागलं तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. ओके. आय होप की व्यवस्थित सांगू शकलो मी. जास्त काही हे नाही झालं, म्हणजे किचकट वगैरे काही नव्हतं. नाही, व्हेरी 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 काइंड ऑफ यू. ते खूप फारच पद्धतीने सांगितलं, म्हणजे सोप्या शब्दात सांगितलं. हा. इनफॅक्ट ओके. पूर्ण डिटेल बायोगॅस टेक्नॉलॉजीच कळाली आम्हाला ही. थँक्यू. येस. याच्यासाठी